विषय असा आहे की एक 1.5-2 वर्षापूर्वी आम्ही एक थोडंसं आपण आजच्या स्थितीबद्दल, आजच्या मुंबईच्या किंवा महाराष्ट्राचा एक अखंड महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण पाहत आहोत की 1960ला जेव्हा भाषावर प्रांतरचना झाली आणि मराठी माणसांचं राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्यानंतर एक संयुक्त लढा उभारला गेला. मुंबई आपल्या या महाराष्ट्रात मिळण्यासाठी 107 हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली. परंतु आज जर तुम्ही म्हणताय की पाहत असाल एक एक साधारण एक 10-15 वर्षापर्यंत आत्तापर्यंत एक मराठीमय वातावरण जे कुठेतरी हरवत चाललंय, मराठ्या माणसांची कुठेतरी गळचेपी होत चाललेली आहे. मराठी भाषा असेल, मराठी शाळा असेल, मराठी माणसांचे न्याय हक्क अधिकार असतील, कुठेतरी एक महाराष्ट्रावर असं मराठीच माणूस अल्पसंख्याक होतो की काय, की एक परका होतो की काय, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून संयुक्त महाराष्ट्रानंतर स्वायत्त महाराष्ट्राची हाक आम्ही देत आहोत. आणि या अंतर्गत असं आहे की आजही बाहेरून, महाराष्ट्राच्या बाहेरून वेगवेगळ्या ट्रेनमधून, उत्तरेतून भरभरून लोंढे येत आहेत. कुठेतरी या मुंबईची एक मर्यादा संपलेली असं मला वाटतं. कुठेतरी हे थांबायला हवं. आज काल परवा महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून आलेली लोक इथल्या सोयीसुविधांवर, इथल्या प्रशासकीय जे न्याय हक्क जे आहेत, अधिकार जे भूमिपुत्रांचे आहेत, त्यावर कुठेतरी गदा आणली जाते आणि त्यावर हक्क सांगितला जातोय. आज भाषिक आक्रमण होत चाललेलं आहे. भाषिक आक्रमणांबरोबरच सांस्कृतिक आक्रमण, जिथे आपण म्हणू शकाल की महाराष्ट्राचा किंवा मुंबईचा जो मराठीचा जो वारसा आहे, कुठेतरी हळूहळू कमी होत चाललाय, कमी होताना दिसतोय. आणि यासाठी आम्ही काही 12 ते 15 मागण्या घेऊन राज्य सरकारकडे आपण मागच्या वर्षी आम्ही एक जानेवारी महिन्यामध्ये एक धरणे आंदोलनही केलं होतं, एक दिवसीय. राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना, संबंधित मंत्र्यांना आम्ही पत्रही पाठवली की आमच्या ह्या ठराविक मागण्या आहेत. त्या मागण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलं होतं भेटण्यासाठी, परंतु त्या धरणे आंदोलनाला कोणीही आले नाही, पाठ फिरवली. आणि त्यानंतर अजून्ही आम्ही जनजागृती, जनप्रबोधन करतोच आहोत. आज तागायत आपण ते करत आलेलोच आहोत आणि अजूनही वाटचाल पुढे राहील, जोपर्यंत आपल्या मराठी माणसाच्या न्याय हक्क अधिकारासाठी सरकार कुठेतरी सकारात्मक नाही होणार.